सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी एक झटपट होणारी टिफिनसाठी रेसिपी बनवते आहे। तर त्यासाठी सगळं इन्ग्रेडियंट मी काढून घेतलेली। तर साधारण मी 200 ग्रॅम पनीर घेतलेले आहे। इथे बारीक चिरून कांदा घेतलाय। कांदा हा बारीकच चिरून घ्यायचा, जर जास्त जाडसा ठेवला ना तो खाण्यात मजा येत नाही। आणि हे टोमॅटो पण मी खूप बारीक चिरून घेतलेला आहे। त्यासाठी जे मसाले लागेल फोडणीसाठी ते काढून घेतलेले। साधारण अर्धा चमच जिरे लागेल इथे, अर्धा चमच मी कसुरी मेथी घेतलेली आहे। मी या पद्धतीने जरा लांब लांब लसणाचे काप करून घेतलेले। आता इथे मी अर्धा चमच बेसन घेतलेला आहे। साधारण 1 चमच मी लाल तिखट घेतलेला आहे। इथे अर्धा चमच आपल्याला हळद लागेल आणि हा किचन किंग मसाला आहे, अर्धा चमच घेतलाय जो, आणि हे रॉक सॉल्ट आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर मी बाउलमध्ये पनीर काढून घेतले, असं या पद्धतीने क्रम्बल करून घेतले। त्याला चांगलं मॅश करून घ्यायचं। कोणी जर विगन असेल तर ते पनीर खात नसेल तर टोफू वापरू शकतो आपण। तर या पद्धतीने मॅश करून घ्यायचं। गॅसवर मी कढई तापत ठेवली आहे आणि साधारण 1 मोठा चमच त्यामध्ये तेल घालते। चांगलं गरम होऊ द्यायचं। ते जरा तापलेलं वाटलं की त्यामध्ये मी अर्धा चमच जिरं घालून जिरं चांगलं तडतडलं आणि फुललं की त्यामध्ये मी या पद्धतीने जे लसूण काप केलेले ते यामध्ये टाकून घालते। लसूण चांगलं फ्राय करून घ्यायचं। बघू शकता असं जरा ब्राऊन कलर येऊ द्यायचा। त्यानंतर यामध्ये मी हा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा। साधारण 1 मोठा कांदा मी एकदम बारीक चिरून घेतला। कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा। एक मोठा टोमॅटो तुम्ही बारीक चिरून टाकलेला आहे। मग चांगला मिक्स झाला की लगेच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतली। टोमॅटो लवकर शिजतो मीठ जर आपण टाकलं तर। टोमॅटो चांगलं मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचं। टोमॅटो जरा मऊसूत झाल्यानंतर आपण यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया। साधारण 1 मोठा चम्मच लाल तिखट घेतलेले मी इथे, हे यामध्ये टाकून घेतले। साधारण अर्धा चम्मच हळद आहे ती टाकून घेतली यामध्ये। आणि हे किचन किंग मसाला आहे, हा अर्धा चम्मच घेतला आहे यामध्ये।
आणि एकच करून घ्या. हे सर्व जिन्नस चांगलं मिक्स करून घ्या. टोमॅटो कांदा छान मॅश झालेला आहे आणि सर्व मसाले सुद्धा मिक्स झालेले. साधारण 3 ते 4 मिनिटं असं कंटिन्यू परतून घ्यायचं आहे. कांदा जरा गुलाबी झाल्यानंतर साधारण मी अर्धा चमच बेसन पीठ टाकून घेतो. याने छान थिकनेस येतो आपल्या भुर्जीला आणि मस्त लागतं. आणि हे बेसन छान परतून घ्यायचं म्हणजे ते कच्चं लागणार नाही. आणि गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो फ्लेमवरच कुक करायचे. हाय फ्लेमवर केलं तर कांदा करपण्याची शक्यता असते, कारण की आपण ही स्टीलची कढई वापरलेली आहे. या पद्धतीने कांदा लालसर करून घ्यायचा. असा पिंक कलर होईपर्यंत परतून घ्यायचा. आपला कांदा भरपूर असा पिंक झालेला आहे, तर यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकतो. साधारण 1 मोठा चम्मच आहे. मसाले, कांदा आणि टोमॅटो छान मिक्स झालेले आहेत. आता मी हे जे क्रम्बल केलेलं पनीर आहे ना, हे यामध्ये टाकतो. हे छान मिक्स करून घ्यायचं. हा मस्त खूप छान सुगंध येतोय. यावर कोथिंबीर असली असती तर फार मजा आली असती, पण माझ्याकडे सध्या कोथिंबीर नाही आहे, त्यामुळे नाही टाकली. पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की वरतून थोडीशी घाला आणि सर्विंग करताना सुद्धा थोडीशी टाका. या पद्धतीने सगळं मिश्रण एकत्र साधारण अजून 2 मिनिटं परतून घ्यायची. आपली खायला पनीर भुर्जी रेडी आहे. कमी साहित्यात झटपट आणि लवकर होते, टेस्टी पण लागते. मुलांना फार आवडेल, तर नक्की बनवा. चपाती बरोबर किंवा भाताबरोबर मस्त लागेल. पराठे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.